जी हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आहे, अतिशय सुंदर आणि पौष्टिक आणि हेल्दी तेवढीच आहे। इथे चणे घेतलेले आहे। चणे आपल्याला रात्री पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे आणि नंतर काय करायचं, आपल्याला कुकरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे। कुकरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण आणि अद्रक हे आपल्याला टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आता थोडं पाणी टाकलं, पण जर आपल्याला लागेल ना, तर आपण काय करायचं, परत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि आपण बॅटर करून घ्यायचं। आता असं बॅटर झालेलं आहे आणि त्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकायचे, जसं मी इथे गाजर किसून टाकलेलं आहे, कांदा किसून टाकला आहे किंवा कांद्याची फोडी, टमाटर टाकायचं, कोथिंबीर टाकायचं, ज्या काही भाज्या असेल आपल्याला त्या आपण त्यामध्ये टाकू शकतो आणि सगळं मिश्रण आपल्याला कसं एकजीव करून घ्यायचं आहे। आता सगळं एकजीव झाल्यानंतर काय करायचं, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे। आता तांदळाचं पीठ बिलकुल मी इथे 1 वाटीच्या कमीच टाकलेलं आहे, जास्त तांदळाचं पीठ टाकायचं नाही। आणि नंतर आपल्याला त्यामध्ये शेवट मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं, तिखट हळद टाकायची। तिखट आपल्या आवडीनुसार आपण त्यामध्ये टाकू शकतो। आता काही वेळ मी त्याला झाकून ठेवलं होतं आणि नंतर परत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला परत बॅटर तयार करायचं आहे। म्हणजे त्यामधल्या ज्या आपण भाज्या टाकल्या होत्या ना, त्या भाज्यासुद्धा त्यामध्ये कसं सॉफ्ट होऊन जातात। तर लागेल तसं आपण त्यामध्ये पाणी टाकू शकतो। आणि कसं आहे, तब्येत चांगला नसल्यामुळे माझा आवाज काही तसा चांगला निघून नाही राहिलेला आहे। आणि नंतर आपल्याला मिरच्या तव्यावर आपल्याला टाकायचं आणि दोन्ही साईडने छान पलटून घ्यायचं आहे। तुम्ही हा टिफिनला देऊ शकता किंवा ब्रेकफास्टला सुद्धा पोटभरीचा नाश्ता आहे, हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि अतिशय सुंदर लागतो। तो टमाटरसोबत छान लागतो किंवा तुम्ही नुसताही खाऊ शकता किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता। बघा, मी अशा छान सिंपल रेसिपी जर बघायच्या असेल तर अनिता गृहिणी किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त खा आणि आनंदी राहा।